हॅलो फ्रेंड्स, मी संदीप सोनवणे फ्रॉम सिव्हिल भारत अकॅडमी. तर प्रथमतः आपण हे बघूयात की सिव्हिल भारत अकॅडमी ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी वर्क कशी करते. तर सिव्हिल भारत अकॅडमी ही विद्यार्थ्यांना जे एंड सेमिस्टर एक्झाम असतो त्याच्यासाठी वेळोवेळी तुम्हाला गायडन्स करणार, तसेच गव्हर्नमेंटच्या ज्या व्हॅकन्सीज निघतात त्यांचे जे एक्झाम्स असतात त्या एक्झामसाठी प्रिपरेशन कसं करायचं, तर त्यासाठी सुद्धा इथले जे एक्सपर्ट्स आहे ते तुम्हाला टाईम टू टाईम गायडन्स करत राहतील. तसेच हाऊ टू अचीव युअर करिअर, तुमचं जे स्वप्न आहे, जे ड्रीम आहे ते पूर्ण कसं करायचं, किंवा हाऊ टू अचीव दी जॉब, त्याच्यासाठी सुद्धा आमचे काही सेमिनार्स असतील. तर ते तुम्हाला आमच्या एक्सपर्ट्सकडून, जर तुम्ही आमचे मेंबर बनत असाल तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते उपलब्ध करून देणार आहे. तर मी संदीप सोनवणे तुम्हाला मॅथेमॅटिक्स जो तुमचा फर्स्ट इयरचा M1 आहे तो शिकवणार आहे, आणि मला मॅथेमॅटिक्सचा 10 वर्षाचा अनुभव आहे. देन वी आर गोइंग टू डिस्कस आवर मार्किंग स्कीम. दिस इज आवर मार्किंग स्कीम अँड वी हॅव नो प्रॅक्टिकल्स. फक्त आपल्याकडे थेरी पेपर्स असतील की ज्याच्यामध्ये ESE असेल. ESE 70 मार्क्स. ESE मीन्स एंड सेमेस्टर एक्झाम, जे की तुमचं सेमेस्टर एंड होणार आहे. फर्स्ट सेमेस्टर जेव्हा एंड होईल तेव्हा ते एंडला जी एक्झाम होणार त्यालाच म्हणतात एंड सेमेस्टर एक्झाम. ती असणार तुमची 70 मार्क्सची. आणि PA मीन्स प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. ही प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहे 30 मार्क्स साठी, आणि प्रॅक्टिकल नसल्यामुळे 70 + 30 देन वी हॅव 100 मार्क्स. तर आपलं मॅथेमॅटिक्स असणार आहे 100 मार्क्स साठी. तर दिस आउट ऑफ 30 10 मार्क्स हॅविंग मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट. तर या 30 मार्कांपैकी 10 मार्कांसाठी तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट असेल. आता मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट काय असतं याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. आणि आउट ऑफ 30 मार्क्स, या आउट ऑफ 30 पैकी 20 मार्क्स जे आहेत तर हे ॲव्हरेज ऑफ 2 युनिट टेस्ट. जेव्हा तुमचं सेमेस्टर असेल, बिटवीन सेमेस्टर जेव्हा तुमच्या 2 युनिट टेस्ट होतील त्यांच्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतील तर त्याचं जे ॲव्हरेज निघेल तर ते ॲव्हरेज पकडलं जाईल. म्हणजे सपोज तुम्हाला पहिल्या टेस्ट मध्ये जर 19 मार्क्स मिळाले आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये जर तुम्हाला 17 मार्क्स मिळाले, तर ह्याचा ॲव्हरेज मीन्स 19 + 17 is equals to किती 36 and divided by 2 means 18 marks. तर तुम्हाला 20 मार्क्स जे आहेत तर 20 पैकी तुम्हाला 18 मार्क्स इथे कन्सिडर केले जातील. तर हे आहे तुमचं मार्किंग स्कीम फॉर मॅथेमॅटिक्स. तर आता आपण जो आपला सिलेबस आहे त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. आपला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये एकूण 5 युनिट्स आहेत. देन फर्स्ट युनिट फर्स्ट is algebra. Then unit second trigonometry. Unit third, तुमचा जो युनिट थर्ड आहे तो आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री. युनिट 4 इज चौथा जो युनिट आहे तो आहे मेंझरेशन. अँड तुमचा जो लास्ट युनिट आहे युनिट 5 इज स्टॅटिस्टिक्स. तर आपण युनिट फर्स्ट मध्ये म्हणजे अल्जेब्रा मध्ये कुठले कुठले चॅप्टर्स इन्क्लूड आहेत त्याच्याविषयी थोडंसं बघूया. देन युनिट फर्स्ट अल्जेब्रा. युनिट फर्स्ट मध्ये एकूण 4 चॅप्टर्स आहेत. चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगॅरिथम्स. चॅप्टर नंबर सेकंड डिटर्मिनंट्स. then chapter number third matrices. And chapter number 4th is
partial fraction. Partial fraction. ओके, तर युनिट फर्स्ट मधला जो पहिला चॅप्टर आहे तर तो आपण आता स्टार्ट करू. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. वी आर गोइंग टू डिस्कस आवर सिलेबस. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो सिलेबस आहे तो बघणार आहोत. अँड आवर सिलेबस इज आवर फर्स्ट युनिट इज अल्जेब्रा. आपला जो पहिला युनिट आहे तो आहे अल्जेब्रा. अँड चॅप्टर फर्स्ट इज लॉगरिथम. आपला जो पहिला चॅप्टर आहे लॉगरिथम्स. देन बिफोर गोइंग टू स्टार्ट आवर सिलेबस मीन्स चॅप्टर फर्स्ट, आपला जो चॅप्टर फर्स्ट आहे तो सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. देन बिफोर गोइंग टू स्टार्ट आवर सिलेबस वी आर गोइंग टू डिस्कस सम बेसिक थिंग्स. देन लेट अस कन्सिडर. आपण समजूयात की आता इथे 5चा वर्ग 25 आहे. आपल्याला माहिती आहे की 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. वी नो दॅट 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. तर आपल्याला माहिती आहे की जे 5 आहेत, जे पायथ्याशी 5 आहेत, तर याला काय म्हटलं जातं? बेस. दिस इज कॉल्ड ॲज बेस, किंवा याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पाया. काय म्हणतो याला? पाया. आणि जो डोक्यावरती जो असतो त्याला काय म्हटलं जातं? याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंडेक्स और एक्सपोनंट और पॉवर. आणि ह्याला मराठीमध्ये म्हटलं जातं घातांक. आपण हे जे डोक्यावरती 2 आहेत त्याला काय म्हणतो? घातांक. This 5 is base and this 2 is the index, exponent or power. आणि याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? घातांक. आता हे कशासाठी घेतोय आपण? कारण लॉगेरिथम आणि घातांक याचा खूप जवळचा संबंध आहे. देन तो संबंध नेमका कुठला आहे ते आपण आता बघणारच आहोत. देन वी आर स्टार्ट आवर चॅप्टर फर्स्ट लॉगेरिथम्स. देन व्हॉट इज मीन बाय लॉगेरिथम? आता आपण लॉगेरिथम म्हणजे नेमकं काय आहे ते बघूया. देन द डेफिनेशन ऑफ लॉगेरिथम. डेफिनेशन ऑफ लॉगेरिथम. If a to the power x is equals to b, and let us consider this a to the power x is equals to b. आपल्याला माहिती आहे की a to the power x is equals to आपण b मानले इथे. आता हा जो a आहे आपल्याला माहिती आहे दिस इज द बेस अँड दिस इज द पॉवर, किंवा याला आपण काय म्हणतो? घातांक. देन जो घातांक आहे किंवा जी पॉवर आहे, पॉवर कुठली आहे तर इथे x, किंवा घातांक कुठला आहे? x. दिस पॉवर x इज लॉगेरिथम. ओके, काय म्हटलं मी की इफ a टू द पॉवर x इज इक्वल्स टू b, देन दिस पॉवर x, देन x इज कॉल्ड logarithm of this number b with base. आता बेस कुठला आहे आपल्याला माहिती आहे. दिस इज द बेस, दिस इज बेस a with the base a and this a, b belongs to r. म्हणजे हे a आणि b या ज्या 2 संख्या आहेत तर त्या वास्तव संख्या असायला पाहिजेत. अँड दिस a is greater than 1 and this b is not equals to 0. परत दुसरी कंडिशन काय सांगितली आपल्याला की या ज्या a आणि b या 2 संख्या आहेत या वास्तव संख्या असायला पाहिजेत. अँड दिस a is greater than 1, a ची किंमत ही 1 पेक्षा मोठी असायला पाहिजे. अँड दिस b is not equals to 0 आणि b हा 0 असायला नको आहे. ओके, अँड इट इज डिनोटेड बाय. याला डिनोट कसं करायचं? अँड इट इज डिनोटेड बाय log of this number b with the base a is equals to x. ओके, बघा मी मगाशीच काय सांगितलं होतं की हे घातांकाचं स्वरूप आहे, घातांकात आहे.
हे लॉगेरिथमिक फॉर्ममध्ये आहे, लॉगेरिथममध्ये आहे. ओके, तिथे काय म्हटलं होतं की मी या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे, त्यासाठी आपल्याला बेस माहिती पाहिजे, पॉवर माहिती पाहिजे. मी काय म्हटलं होतं की दिस x is the power and this x is the logarithm. Okay, this x is the logarithm of this number b with the base a. आता आपण याला डिनोट असं करतोय, दिस a to the power x is equals to b. ह्याला आपण लॉगरिथम मध्ये असं डिनोट करतो, log of b to the base a is equals to x. आपल्याला माहिती आहे, मगाशी सांगितलं की जी पॉवर असते, पॉवर इथे x आहे आणि ही जी पॉवर x आहे हाच लॉगरिथम आहे या b नंबरचा विथ द बेस a. आता याला रीड कसं करायचं आपण आत्ताच बघितलंय, log of b to the base a is equals to x. आता आपण बघितलं जनरल की हा जो आहे हे घातांकाच्या स्वरूपात आहे किंवा इंडेक्सच्या स्वरूपात आहे आणि हे जे आहे हे लॉगच्या स्वरूपात आहे की नाही. मीन्स दिस फॉर्म, हा जो फॉर्म आहे मीन्स दिस a to the power x is equals to b, हा जो फॉर्म आहे तर याला म्हटलं जातं एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म और इंडेक्स फॉर्म. कारण हे जे आहे तर हे घातांकाच्या स्वरूपात आहे म्हणून याला एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा इंडेक्स फॉर्म म्हटलं जातं. आणि जे लॉगच्या स्वरूपात असणार आहे, लॉगच्या स्वरूपात आपल्याला माहिती आहे की यालाच आपण कसं लिहू शकतो या फॉर्ममध्ये, आणि याला जे आहे तर लॉग ऑफ b टू दी बेस a इज इक्वल्स टू 1 ह्याला म्हटलं जातं लॉगेरिथमिक फॉर्म. ओके, म्हणजे दिस टू आर द इक्विव्हॅलंट, हे दोन्ही सेम आहेत, एकच आहे, इक्विव्हॅलंट आहे. बट दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म अँड दिस इज द लॉगरिथमिक फॉर्म. घातांकाच्या स्वरूपात असेल त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणणार आणि लॉगच्या स्वरूपात असेल त्याला आपण लॉगरिथमिक फॉर्म म्हणणार. देन नेक्स्ट, आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊयात की ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला असेल त्याला आपण लॉगरिथमिकमध्ये कन्वर्ट करूया आणि काही लॉगरिथमिकमध्ये असतील त्याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. ओके, then exponential form and the second column घेऊयात आपण logarithmic form. Okay, then first example is 10 square is equals to 100. Okay, the 10 square is equals to 100. This is a exponential form and we have to convert this into a logarithmic form. हा जो आहे तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, ह्याला आपल्याला कन्वर्ट करायचा आहे लॉगरिथमिक फॉर्ममध्ये. तर एक लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे बेस कोणता आहे, घातांक कोणता आहे, मीन्स पॉवर कुठली आहे. आपल्याला पॉवर माहिती असेल, बेस माहिती असेल तर आपण त्याला इझिली लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. देन मी मगाशीच सांगितलं की पॉवर इज द लॉगरिथम, दिस 2 इज द पॉवर, मीन्स दिस 2 इज द लॉगरिथम ऑफ विच नंबर, दिस 100. कुठल्या नंबरचा असणार आहे, आपल्याला माहिती आहे की हा 2 लॉग असणार आहे, म्हणजे उत्तर आपल्याला लॉगचं ते 2 मिळणार आहे. परंतु कुठल्या संख्येचं 100 या संख्येचं 100 विथ द बेस की ज्याचा पाया बेस किती असणार आहे 10, किती असेल 10. आपल्याला माहिती आहे पॉवर इज द लॉगरिथम, घातांक असतो लॉगरिथम, घातांक किती आहे तुमचा 2 म्हणून आपण इथे 2 लिहू शकतो. परत लॉगरिथम ऑफ किती आहे 100 आणि विथ द बेस म्हणजे पाया माहिती आहे आपल्याला किती होता 10 आणि रीड आहे, ज्याला रीड कसं करतो आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ 100 टू दी बेस 10 इज इक्वल्स टू 2. ओके, नंबर सेकंड 1/5 to the power 2 is equals to 1/25. ओके, आता बघा हा जो आहे तर हा कुठल्या फॉर्ममध्ये परत आपल्याला माहिती आहे कुठल्या फॉर्ममध्ये, हा एक्सपोनेन्शियल, कारण इथे घातांकाचं रूप वापरलं आहे. घातांक जर असेल त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणणार, घातांकाच्या स्वरूपात असेल तर. आता हा जो आहे आपल्याला कन्वर्ट करायचा आहे कुठल्या फॉर्ममध्ये, लॉगरिथमिक फॉर्ममध्ये. आपल्याला माहिती आहे लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असताना आपण बघतो की घातांक नेमका कुठला आहे. दिस 2 इज द
पॉवर अँड दिस 1/5 इज द बेस. हा 1/5 बेस आहे, 2 पॉवर आहे. मगाशीच सांगितलं की कन्वर्ट करत असताना सुरुवातीला तुम्ही काय करा, उजवीकडे पॉवर लिहून घ्या. पॉवर किती आहे, विच इज द पॉवर 2. दिस 2 इज द पॉवर 2. देन लॉग ऑफ, जर माहिती नसेल आपल्याला कसं कन्वर्ट करायचं तर आपल्याला बेस तर माहिती आहे. बेस किती आहे ह्याचा 1/5. देन दिस 1/5. आता रिमेनिंग जे नंबर्स राहील, रिमेनिंग नंबर्स कुठला राहिला 1/25, तर तो आपण इथे लिहू शकतो. देन 1 log of 1/25 टू दी बेस 1/5 इज इक्वल्स टू किती मिळणार आपल्याला 2. ओके, दिस इज द लॉगरिथमिक फॉर्म. अगेन एक्झाम्पल घेऊयात आपण. नंबर 3 3 टू दी पॉवर -3 इज इक्वल्स टू 1/27. ओके, आपल्याला माहिती आहे दिस इज ए एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे लॉगरिथमिक फॉर्ममध्ये. देन लॉगरिथमिक फॉर्म आपल्याला माहिती आहे, मी मगाशीच सांगितलं की कन्वर्ट करत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे घातांक आणि दुसरा आहे पाया. घातांक किती आहे -3. मी मगाशीच सांगितलं की घातांकच काय असतो लॉगरिथम. देन दिस -3. ओके, अँड विच इज द बेस, आपल्याला बेस माहिती आहे. बेस किती आहे 3 आहे. देन लॉग ऑफ दिस बेस 3. आता रिमेनिंग नंबर्स कुठला राहिला आहे फक्त 1/27. देन 1/27. खूप इझी आहे की आपण एक्सपोनेन्शियलचं लॉगरिथमिकमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि लॉगरिथमिकचं एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करू शकतो. देन नंबर 4 घेऊयात. P टू दी पॉवर Q इज इक्वल्स टू R. ओके, आता आपल्याला माहिती आहे इथे दिस Q इज द पॉवर. हा जो Q असणार आहे हा लॉगरिथम असेल. विच नंबर, लॉग ऑफ R. जो उजवीकडे नंबर असेल त्या नंबरचा लॉग असतो. मीन्स लॉग ऑफ R टू दी बेस विच नंबर, कुठला नंबरचा आहे P, मग या Pचा असेल. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. अँड व्हाईस वर्सा, म्हणजे याच्या उलट आपण लॉगरिथमिक फॉर्मला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, परत एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. ओके, आता आपण हेच एक्झाम्पल्स कन्सिडर करूयात. बघा पुढे, आता हेच एक्झाम्पल्स जर कन्सिडर केले तर आपण दिस इज द लॉगरिथमिक फॉर्म. आता यालाच काय करत परत आपण व्हाईस वर्सा काय करूयात, याला कन्वर्ट करूयात एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. देन एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केलं, मगाशीच सांगितलं तुम्हाला की हे जे तर ही पॉवर असणार, घातांक असणार आणि दिस 10 इज द बेस. इथे सुद्धा आपल्याला बेसच वाचतोय आणि हा बेस असणार आहे. मग आता आपल्याला खूप इझी आहे लॉगरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म, हे खूप इझी आहे. आता आपल्याला इथे हा घातांक असेल, हा पाया असणार आहे. म्हणजे याला जर कन्वर्ट करायचं ठरवलं तर बेस 10 इज द बेस. पाया किती आहे 10. देन दिस 2 इज द पॉवर, घातांक. देन दिस 2 मीन्स 10 स्क्वेअर. आता रिमेनिंग नंबर्स कुठला राहिला आहे फक्त 100. देन दिस 100. ओके, तर अशा पद्धतीने आपण याला कन्वर्ट करू शकतो 10 स्क्वेअर. कारण मगाशीच सांगितलं लॉगरिथमिक फॉर्ममध्ये जर असेल तर जो उजवीकडे जो अंक असतो तो असतो घातांक आणि हा बेस तर आपल्याला माहितीच आहे. दिस इज द बेस अँड दिस इज द पॉवर. इन दिस एक्झाम्पल, या एक्झाम्पलमध्ये दिस इज द बेस अँड दिस इज द पॉवर. मीन्स 1/5 अँड दिस 2 इज द पॉवर. देन वी गेट 1/25. देन अगेन एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये दिस 3 इज द बेस. दिस 3 इज द बेस अँड दिस -3 इज द पॉवर. Then we get 1/27. And last example मध्ये आपल्याला माहिती आहे this is base and this is the power. Then this P to the power Q is equals to R. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण यांना काय करू शकतो, लॉगरिथमिक फॉर्म आहे त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, आता मगाशीच पाहिलंय आपण
ओके, मगाशीच आपण पाहिलंय की ए टू दी पॉवर एक्स इज इक्वल्स टू बी. ओके, आणि हा जो आहे तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लॉग ऑफ बी टू दी बेस ए इज इक्वल्स टू आपण एक्स लिहू शकतो. आणि आपण एक कंडिशन ठेवली होती बघा, इथे कंडिशन अशी होती की ए इज ग्रेटर दॅन 1 अँड बी इज नॉट इक्वल्स टू 0. आता बघा, जर हे लॉग ऑफ इथे किती आहे बी जर 0 ठेवला आपण आणि परत इथे जर 1 जर ठेवला, ओके, किंवा इथे आपण बेस ए घेऊ इज इक्वल्स टू एक्स जर घेतला आपण, ओके, तर आपल्याला मग इथे हे सांगायचं आहे की 0 या संख्येला लॉग नसतो. देअर इज नो लॉगॅरिथम फॉर 0 अँड निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे जे ऋणसंख्या असतात, ऋणसंख्या आणि 0ला लॉग नसतो. आणि आपण इथे परत काय म्हटलेलं आहे की ए इज ग्रेटर दॅन 1. ए इज ग्रेटर दॅन 1 मीन्स हा जो बेस आहे ए इज द बेस. बेस जो आहे हा एक पेक्षा मोठा असायला पाहिजे. आता एक पेक्षा मोठा का असायला पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे की एकचा आपण कुठला जरी घातांक घेतला तरी त्याची किंमत किती असते, एकच असते. म्हणून आपण कंडिशनच तशी ठेवली आहे की ए इज ग्रेटर दॅन 1 अँड बी इज नॉट इक्वल्स टू 0. ओके, देन पुढे बघूयात आपण आता रूल्स ऑफ एक्सपोनंट. काही घातांकाचे नियम बघूयात की जे ऑलरेडी तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये किंवा प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये त्याच्याहीपेक्षा प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेले असतात. देन रूल्स ऑफ एक्सपोनंट. रूल्स ऑफ एक्सपोनंट. रूल्स ऑफ एक्सपोनंट. देन द फर्स्ट रूल बघूयात आपण. नंबर फर्स्ट, a to the power x into a to the power y is equals to. आता लक्ष द्या इथे, आता इथे जो आहे तर पायासारखा आहे. इथे a to the power x, याचा घातांक x आहे, परत इथे पाया एच आहे, याचा घातांक y आहे. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की जर पायासारखा असेल तर घातांकाची काय होते, बेरीज. म्हणजेच a to the power x plus y. इफ द बेस आर सेम देन आपल्याला माहिती, देन वी हॅव टू टेक द सम ऑफ देअर एक्सपोनंट. तिथे पायासारखं असेल तर आपल्याला जे घातांक आहे त्यांची बेरीज करायची आहे. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण इथे की 3 to the power 4 आहे इंटू 3 to the power 7 आहे. देन इट बिकम्स, आता बघा 3 to the power 4, 3 to the power 7, इथे दोघांचा बेस म्हणजे पायासारखा आहे, तर इथे आपल्याला घातांकाची बेरीज करावी लागेल. मीन्स 3 to the power 4 plus 7 is equals to 3 to the power 11. Okay, this is the first rule of exponent. Number second rule आहे a to the power x upon a to the power y. आता दोन संख्या आहेत की ज्यांचा पायासारखा आहे आणि त्यांच्यामध्ये भागाकार आहे. मीन्स a to the power x upon a to the power y. जसं की आपण बघितलं की दोन संख्या असतील, पायासारखा असेल तर आपण घातांक गुणाकार असताना घातांकाची बेरीज केली. त्याच पद्धतीने आपल्याला जर पायासारखा असेल आणि दोन संख्येचा जर भागाकार असेल तर आपल्याला घातांकाची वजाबाकी करायची असते. इफ द बेस आर सेम अँड दिस टू नंबर्स हॅव्हिंग द क्वोशंट, then we have to take the difference of their exponent or index. तर आपण आता काय, इथे पायासारखा आहे आणि भागाकार आहे दोन संख्येचा, तर आपल्याला यांचे जे घातांक आहे या घातांकाची काय करायची, वजाबाकी. मीन्स a to the power x minus y. फॉर एक्झाम्पल 5 to the power 5 and divided by 5 to the power 3. आता बघा इथे बेस सारखा आहे, दोन संख्या आहेत ज्यांचा पायासारखा आहे, तर आपण आता इथे भागाकार असेल तर आपल्याला घातांकाची वजाबाकी करायची. मीन्स 5 to the power 5 minus 3, then it becomes 5 square. दिस इज द रूल सेकंड. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम, थर्ड रूल, a to the power x and to the power y जर असेल, लक्ष द्या, a to the power x and to the power y, म्हणजे a चा घातांक x आहे आणि त्याचा घातांक परत y आहे. देन वी हॅव टू टेक द प्रोडक्ट ऑफ दिस एक्सपोनंट्स. हे दोन्ही जे घातांक आहेत आपल्याला त्यांचा काय करायचा असतो, गुणाकार करायचा असतो. देन इट बिकम्स a to the power xy. फॉर एक्झाम्पल सपोज 2 to the power 5
अँड हॅव्हिंग द पॉवर 3. ओके, म्हणजे 2चा 5वा घात आणि परत त्याचा 3रा घात आहे. मी मगाशीच सांगितलं की हे जे दोन संख्या आहेत यांचा काय होणार आहे, गुणाकार. वी हॅव टू टेक द प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर्स. देन 2 to the power 5 into 3 is equals to 2 to the power 15. Okay. Then again number 4, a to the power 0 is equals to 1. आता a to the power 0 equals to 1. तर एक लक्षात ठेवायचं आहे की कुठलीही जरी संख्या असेल आणि तिचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत किती असणार आहे, 1 असणार आहे. देन फॉर एक्झाम्पल 10 to the power 0 is equals to 1. 5 to the power 0 equals to again 1. मी काय सांगितलं की कुठलीही संख्या असेल आणि तिचा घातांक जर काय असेल, 0 असेल तर त्याची किंमत किती असते, 1 असते. देन एक फिफ्थ रूल नंबर 5. देन a to the power 1 is equals to a. म्हणजे कुठलीही संख्या असेल आणि तिचा घातांक जर 1 असेल तर आपल्याला परत मूळ संख्याच मिळते. जसं की एक्झाम्पल घेऊयात आपण, 3 to the power 1 is equals to 3. म्हणजे जसं की पाहिलं आपण इन जनरल की a ही एक संख्या आहे, तिचा पहिला घात आहे किंवा पहिला घातांक आहे तर त्याची किंमत 1च असणार. जसं 3चा पहिला घात आहे तर त्याची किंमत 3च असणार आहे. जसं की 25चा पहिला घात असेल तर याची किंमतसुद्धा किती असणार आहे, 25च असणार आहे. परंतु आपण जर पॉवर 1 जर असेल तर ती आपण लिहित नाही. ओके, तर आज एवढंसं पुरेसे आहे. तर आपण जो रिमेनिंग जो पार्ट आहे तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया.